नमस्कार मंडळी, अश्विनीज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज मी बनवलं आहे केळ्याची कापं. केळ्याची कापं बनवण्यासाठी मी इथे कच्ची केळी जी असतात ते घेतलेली आहेत 2. दुसरी म्हणजे तांदळाचे पीठ घेतले अर्धी वाटी. तिसरी म्हणजे रवा घेतला आहे अर्धी वाटी. मसाला घेतला आहे 1 चमचा. हळद घेतली आहे पाव चमचा. आलं लसणाची पेस्ट 2 चमचे घेतली आहे आणि मीठ घेतलं आहे चवीनुसार. आलं लसणाची पेस्ट मी जास्त घेतलेली आहे कारण मला आलं लसणाची चव जास्त आवडते. तुम्हाला कमी हवं असेल तर तुम्ही कमी करू शकता. सर्वात आधी कच्ची केळं आहे त्याचं वरचं आवरण काढून टाकायचं आहे. आता त्याला मी कापत आहे. थोडंसं लांबट लांबट कापत आहे. तुम्हाला जशा पद्धतीने कापलेलं हवे कापे तसे कापू शकता. जास्त जाडे पण कापायचे नाही. मीडियम साईजमध्ये कापायचं आहे. आता आपली केळ्याची कापं सगळी कापून झालेले आहेत. तर त्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकायची आहे. मी ह्याच्यामधली थोडीशी पेस्ट साईडला काढून ठेवत आहे. त्याच्यानंतर मसाला टाकायचा आहे. मी मसाला पण थोडासा साईडला काढून ठेवत आहे. हळद टाकायची आहे. हळद पण थोडीशी साईडला मी काढत आहे. आणि मीठ टाकायचं आहे. मीठ पण मी थोडंसं साईडला काढून ठेवत आहे. आणि आता हे एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे एका प्लेटमध्ये मी तांदळाचं पीठ काढत आहे आणि रवा पण त्याच प्लेटमध्ये मिक्स करण्यासाठी टाकत आहे. हे मिक्स केल्याच्यानंतर आपला राहिलेला मसाला, हळद, आलं लसणाची पेस्ट आणि मीठ सुद्धा टाकायचे. आता केळ्याच्या कापाला दोन्ही साईडने कोटिंग करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता रवा आणि तांदळाचं पिठाचं मिश्रण आता ह्याला लावून झालेलं आहे. तर अशाच पद्धतीने बाकीच्या ह्याला पण लावायचं आहे. हे बघा केळ्याच्या कापाला कोटिंग आता करून झालेली आहे. आता आपण गॅस चालू करायची आणि त्याच्यावरती फ्राय पॅन ठेवायचा आहे आणि मीडियम फ्लेमवरती ठेवायचा आहे गॅस. आता पॅनवरती तेल टाकायचं आहे. तेल चांगलं गरम झालं की एक एक करून आपण त्याच्यावरती कापं ठेवायची आहेत. कापं चांगले दोन्ही साईडने गोल्डन होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. आता आपली केळ्याची कापं
दोन्ही साईडने भाजून झालेले आहेत, तर आता त्याला काढून घ्यायचे आहे. केळ्याची कापं व्यवस्थित शेकली गेली आहेत की नाही ते बघण्यासाठी काविळचा जो आहे तो त्याच्यामध्ये थोडंसं टाकून बघायचं आहे. जर काविळचा बाहेर काढताना चिकटपणा वगैरे लागला नाही तर ते व्यवस्थित शेकले गेलं असं समजायचं. ही सोपी आणि चविष्ट रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि ही केळ्याची कापं कशी झाली ती मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशाच रेसिपीसाठी अश्मीज किचनला सबस्क्राईब करा. थँक्यू.